नमस्कार सर्वांना सुप्रभात. आपण सत्संगाला सुरुवात करूया. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. श्री राम जय जय राम. 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 श्री राम
जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे। वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र। जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ। प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ। एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा। नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा। शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आजच्या सत्संगात आता प्रथम राऊतजी ओंकार साधना घेतील, त्यानंतर श्री सलीलजी मनोबोधावर निरूपण करतील आणि त्यानंतर डॉक्टर किशोर काका भज गोविंदम यावर निरूपण करतील. तर मी आता राऊतजींना विनंती करते की त्यांनी ओंकार साधना घ्यावी. नमस्कार. ओंकार साधना आणि प्राणायामाचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात आपण करतोय प्राण आकर्षण क्रियेने. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसला असाल तर क्रॉसलेग सुखासन, अर्धपद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन कम्फर्टेबली बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचं आहे. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचं आहे. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 हम, सो. स्टॉप. आपण आता प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. ओके. मी जसं इन्स्ट्रक्शन देईन त्याप्रमाणे फॉलो करा. सुरुवातीला एक्सेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट सुरू करायचं आहे.
स्टॉप, एक्झेल. पूर्ण श्वास बाहेर करून बाह्य कुंभक. होल्ड ब्रेथ. होल्ड 1, होल्ड 2, होल्ड 3, होल्ड 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ब्रीथ इन. फुल डीप ब्रीथ इन करा. होल्ड ब्रेथ. होल्ड 1, 2, 3. स्लो ब्रीथ आउट. हा एक राऊंड झालेला आहे. आणखीन 2 राऊंड करणार आहोत आपण. एक्झेल. अर्धपूरक. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. Stop, exhale. Hold breath. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe, full breathe in करा. Hold breath. Hold 1, 2, 3. Slow breathe out. शेवटचा राऊंड करूया परत एकदा. एक्झेल. अर्धपूरक. स्टार्ट. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. Stop. Exhale. Hold. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in. Full breathe in करा. Hold 1, 2, 3. Slow breathe out. आता आपण ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. ओंकार जेवढा आपला आहे आपला जेवढा श्वास आहे अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचं आहे आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्तीचा केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटा नदीसारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड असावा आणि शंखानादसारखा गंभीर असावा. एक्झेल. घर्षणयुक्त पूरक. 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 शांत, शांत, शांत. आपण जो आता ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केला आहे
तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थम साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर दोन भुवयाच्या मध्ये भ्रूमध्यमध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थम साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार. घर्षण सुर. पूरक. दोन्ही हाताचं घर्षण. जी ऊर्जा आपण प्राणायाम आणि ओंकार साधनेच्या अभ्यासात मिळाली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. हाताने चेहरा कप करूया. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना वंदन करतो. आज गिरीशजी बऱ्याच दिवसांनी उपस्थित आहेत वर्गात, त्यांना सुद्धा वंदन करतो. आपल्या सर्वांना अभिवादन करतो. उद्यापासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे, तर देवी भगवतीकडे ही प्रार्थना की आपला अध्यात्माचा अभ्यास असाच सुरू राहो आणि आपली उत्तरोत्तर प्रगती हो. त्यानिमित्ताने सर्व माता भगिनींना आपण वंदन करतो. आणि मनाच्या श्लोकातला 11वा श्लोक आपण सगळेजण मिळून एकत्र म्हणूया. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. मना त्वाची रे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. विपाकाच्या सिद्धांतावरचा हा अत्यंत महत्वाचा श्लोक, फार सुंदर श्लोक. आपण यापूर्वी 2 चरणांचा याबद्दल बराच विचार केलेला आहे. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. समर्थ गंभीर प्रश्न उपस्थित करतात मनाला की मला तूच शोधून बघ, या जगामध्ये सर्व सुखी आणि या जनांमध्ये सर्वात सुखी असा कोण आहे. आणि त्याचं उत्तर समर्थ 3ऱ्या चरणामध्ये देतात की ते म्हणतात की मना त्वाचिरे पूर्व संचित केले. अगदी महत्वाचा मुद्दा समर्थ इथे सांगतात की समोर येणारे जे प्रसंग, आपल्या समोर जे प्रसंग आलेले असतात ते जीवनात आपण पूर्वीच्या जन्मामध्ये किंवा कुठल्या तरी त्याही पूर्वीच्या जन्मामध्ये हे केलेले जे काही कर्म असतं ते आता आपल्या पुढे प्रारब्ध रूपाने येऊन उभं राहिलेलं असतं. म्हणून मनात वाचिरे पूर्व संचित केले असं समर्थ सांगतात. आता समोरच्या प्रसंगाची
समोर जो प्रसंग आलेला आहे त्याची मॅच्युरिटी डेट आत्ताच का आली, या वेळेलाच का आली, तर हे फक्त परमात्मा आणि सत्पुरुष जाणू शकतात. बाकी आपल्यासारखे मात्र आपल्याला एवढंच कळू शकतं की तपशील जरी आपल्याला कळला नाही त्यामध्ये, तरी आपल्याला सिद्धांत कळतो की मनात वाचिरे पूर्व संचित केले. म्हणजे माझ्या गेल्या जन्मी मी जे काही केलेली व्यवस्था आहे त्याचं मला आता मिळतंय, जे काही फळ मिळतं आहे की माझ्या समोर जे काही आलेलं ते आता माझा देह कसा असावा, माझे नातेवाईक कसे असावे, माझं रूप कसं असावं, माझी आर्थिक परिस्थिती कशी असावी, माझ्या भोवतालची परिस्थिती कशी असावी, हे सगळं हे आधीच आपण ठरवून ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आता ते समोर आपल्या पुढे आलेलं असतं. आत्ताचे प्रयत्न जे आहेत त्याच्यावरती मात करायचे किंवा त्याला तोंड देण्याचे किंवा ते उपभोगायचे भोगायचे, हे जे आत्ताचे जे प्रयत्न आहेत ते केवळ निमित्त आहे आणि प्रारब्ध मात्र त्याला कारणीभूत झालेला आहे. आता जीवनात घडणाऱ्या प्रसंगांना आपण टॅकल करतो, पण त्यामध्ये फार महत्वाची कन्सेप्ट ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे की हे माझं पूर्वीचं कर्म आहे. म्हणून ज्ञानी मनुष्य या बाबतीत दुसऱ्याला दोष देत नाही. अज्ञानी माणूस त्याबद्दल दुसऱ्याला दोष देतो की तुमच्यामुळे सर्व हे झालं, असा दोष ज्ञानी माणूस हे दुसऱ्याला कधी देत नाही. त्याला नक्की माहिती असतं की आपलं हे पूर्वीचं कर्म आहे, मनात वाचिरे पूर्व संचित केले. आता सुख जर का आपल्या जीवनात आलं तर संत मंडळी दुसऱ्याला व्यवहाराच्या पातळीवर थँक्स म्हणतील, त्याला धन्यवाद देतील, त्याचे आभार मानतील, परंतु आतमध्ये त्यांना हे नक्की माहिती असतं की गेल्या जन्मीचं माझं जे कर्म आहे ते आता प्रारब्ध रूपाने माझ्यासमोर आलेलं आहे आणि ते त्याचा उपयोग, त्याचं भांडवल करतात. भांडवल करतात म्हणजे उपरोधी शब्द अर्थाने नाहीये, तर खरोखर त्या भांडवलाचा उपयोग करतात आणि त्याच्या पलीकडे जातात. कारण त्यांना ही कल्पना आहे सगळी की आपलं पूर्वकर्म आपल्या समोर आलेलं आहे. नलराजा, रामराय, भगवान श्रीकृष्ण, युधिष्ठिर, ही माणसं किती सज्जन होती. केवढी तरी त्यांच्यावरती पण संकट आली. म्हणजे कृष्णाच्या बाबतीत जर का बघितलं आपण तर जन्म तुरुंगात झालेला आहे. जन्मानंतर आई वडिलांचा त्याला वियोग झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे गायी राखाव्या लागल्या, शेण काढावं लागलं. मित्र कुठले मिळाले, ब्रजा, वाकड्या, पेंद्या, बोबड्या, बारक्या, भेलक्या, अशी खेड्यातली आजच्या परिस्थितीत असं म्हणून खेड्यातली शेंबडी पोरं हे त्याला मित्र म्हणून मिळालेले आहेत. पुढे मथुरेमध्ये आल्यानंतर त्याच्या अंगावरती वलयापीड नावाचा हत्ती सोडण्यात आला होता. त्याच्यानंतर सांदीपनी ऋषींच्या आश्रमात शिकावं लागलं. सगळ्यांना शिकावं लागायचं, पण तिथे सुद्धा राजाचा मुलगा म्हणून कुठली सूट नव्हती. तर तिथं सुद्धा लाकडं तोडून आणणं, स्वयंपाकात मदत करणं, गुरुसेवा करणं, हे या हे सगळे कष्ट त्याच्या वाट्याला आले. पुढे मथुरेमध्ये जरासंधाने 23 वेळा मथुरेवरती स्वारी केलेली आहे आणि शेवटी त्याला मथुरा सोडून निघून जावं लागलं आणि द्वारकेला गेला. द्वारका त्याला बसवावी लागली. महाभारतातल्या अनुशासन पर्वात त्यांनी नारदाला प्रश्न विचारले श्रीकृष्णांनी की मी अखंड कष्ट करतोय, माझ्या वाट्याला हे कष्ट काय हवेत, मला माझी माणसं मदत करत नाहीत, माझ्या बायका माझी मापं काढतात, माझा दादा मला मदत करत नाही. म्हणतो तुला करायच्या काय, लष्कराच्या भाकऱ्या बाजून घरी बसून टीव्ही बघ आत्ताच्या भाषेमध्ये. पण हे कशाला, माझा दादा मला त्याच्यामध्ये कुठलीही मदत करत नाही. कृष्णाला गद नावाचा मुलगा हा सतत आजारी, सतत झोपलेला असतो. म्हणजे गोळी खा जेव झोप, गोळी खा जेव झोप, याच्या पलीकडे दुसरं त्यांनी काही केलेलं नाहीये. हे कृष्णाचं दुःख आहे. प्रद्युम्न नावाचा जो त्याचा मुलगा आहे, हा प्रद्युम्न नावाचा मुलगा आणि साम नावाचा मुलगा, यांना आपल्या रूपाचा अहंकार होता. अत्यंत रूपवान मुलं होती, पण त्यांना त्या रूपाचा अहंकार होता. तो साम म्हणे 3 वेळा दिवसातनं दाढी करायचा, इतकं त्याला रूपाबद्दल आकर्षण होतं आणि अहंकारही होता. पण आता आपण जर का असा विचार केला की यातलं एक जरी दुःख आपल्या वाट्याला आलं असतं तर आपल्याला आयुष्यभर रडायला पुरलं असतं. प्रभू श्री रामचंद्रांचं राज्याभिषेक होणार आणि आदल्या दिवशी कळतंय की आता उद्याचा राज्याभिषेक कॅन्सल. कॅन्सल म्हणजे भरताला होणार आहे. आणि ते नुसतं एवढंच नाही, दुसऱ्या दिवशी त्यांनी वनवासात जायचंय. 1-2 नाही, 14 वर्ष, 14 वर्ष त्यांनी वनवासाला जायचंय. कशासाठी जायचंय? केवळ त्याच्या आईची इच्छा आहे, कैकेयीची इच्छा आहे म्हणून. आणि कैकेयीची इच्छा म्हणून यांनी का जायचं, तर वडिलांनी कैकेयीला वचन दिलेलं आहे
वडिलांनी कैकेयीला वचन दिलेलं आहे की रामाला 2 वर मागून घेतलेत, त्याच्यामध्ये की रामाने 14 वर्ष वनवासात जावं. वडिलांचं वचन आणि आईची इच्छा याच्यामुळे त्याला वनवासात जावं लागलं. पण जीवनात येणाऱ्या दुःखाचं या मंडळींनी कधीही भांडवल केलं नाही आणि अशी मात केली की त्याचा परिणाम की आज हे महापुरुष हे अगदी दैदिप्यमान आणि दीपस्तंभ म्हणून आपल्या समोर आहेत. किती युग झाली असतील, किती वर्ष झाली असतील, आजही रामनवमी, गोकुळाष्टमी यांचे वाढदिवस आपण अशा पद्धतीने साजरे करतो. लोक उपवास ठेवतात अशा प्रकारे, पण त्यामागे त्यांनी जे केलेले कष्ट आहेत, त्यांच्या वाट्याला जे काही आलेलं आहे, त्यातनं आपण काही शिकलं पाहिजे आणि त्यावरती आपण मात केली पाहिजे. भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाचे सारथी झाले, ड्रायव्हर झाले अर्जुनाचे. आणि पण त्यांच्या मनात असं कधी आलं असेल का की काय, मी एवढा महापुरुष आणि मला याचं ड्राईव्ह करावा लागतो, याचा रथ चालवावा लागतो? तर नाही, तर मी अर्जुनाचा जीवन रथ चालवतोय अशा भूमिकेतनं त्यांनी ते केलं आणि संपूर्ण जगाला एक वेगळा मार्ग दाखवला. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीतली एक छोटीशी कथा आहे, आपण पूर्वी ऐकली असेल. की स्वामी विवेकानंद लहान होते आणि घरात श्रीमंती होती भरपूर, राजवाड्यासारखं घर, मोठा पॅलेशियल वगैरे असे. वडिलांची चांगली नोकरी, चांगला हुद्दा, वकील होते वडील, आणि घरात मोठी मोठी माणसं यायची त्यांच्या, अशा प्रकारचं होतं. त्यांच्या घरामध्ये भिंतीवरती एक चित्र होतं, आपण ते सगळीकडे बघतो सुद्धा, की अर्जुन आणि श्रीकृष्ण रथात बसलेले आहेत. अर्जुन मागे हात जोडून असा बसलेला आहे आणि भगवान श्रीकृष्ण त्याला काही सांगतायत, त्याच्याशी काहीतरी बोलतायत, त्याला मार्गदर्शन करतायत, अशा प्रकारचं होतं. ते चित्र बघून वडिलांनी जेव्हा स्वामी विवेकानंदांना विचारलं की तुला पुढे मोठं झाल्यानंतर कोण व्हावं असं वाटतं, तर स्वामी विवेकानंद म्हणाले की मला ड्रायव्हर व्हावं असं वाटतं. स्वामी विवेकानंदांचे वडील म्हणाले तुला जर का ड्रायव्हर व्हायचं असेल तर ते चित्राकडे बोट दाखवून म्हणाले की तू असा ड्रायव्हर हो की संबंध जगाला तू मार्ग दाखवता तुला आला पाहिजे. आणि पुढे स्वामी विवेकानंदांचं चरित्र आपल्याला पुढे माहिती आहे. तर ही माणसं अशी साधारण असतात की आपण बघतो किंवा एखादा माणूस गरीब असतो पण किती सज्जन असतो तो, एखादा माणूस श्रीमंत असतो पण किती नम्र आणि दानशूर असतो तो. एखादी गोष्ट मला कळली नाही हे अगदी तो एखादा माणूस प्रांजळपणे सांगतो, मला ही गोष्ट कळली नाही हो. अशा ज्ञानी माणसाच्या ठिकाणी आपल्या कर्माचा हा कुठलाही अहंकार नसतो. प्रारब्धाशी न भांडता त्याचा उपयोग करून आपल्याला महान ठरता येतं, हे अशी चरित्र ही आपल्याला सांगत असतात. ते या चरणाने आपल्याला लक्षात घ्यायचंय की मनात रे पूर्वसंचित केले, माझ्या जीवनामध्ये मला जे प्राप्त झालेलं आहे ते माझं पूर्वकर्म आहे, त्याने ते मला मिळालेलं आहे. सामान्य माणूस दुःखाचं भांडवल दुसऱ्याला दोष देण्यासाठी करतो. चांगलं झालं तर कदाचित त्याच्या लक्षातही येतं की नाही, हो बरोबर आहे, हे आपण काहीतरी आपलं पूर्वकर्म आहे म्हणून. म्हणजे आपण या अभ्यास वर्गात आहोत त्यामुळे आजपर्यंत आपली एवढी तयारी झाली आहे असं आपण समजूया की नाही, चांगलं झालं तर हे काय माझ्या पूर्वकर्माचं फळ आहे, परमेश्वराची कृपा आहे, हे असं आपण म्हणतो. पण तीच जर का आयुष्यात घटना जर का वाईट घडली, कुठे काही दुःख झालं, तर त्याचा दोष मात्र आपण दुसऱ्याला देतो. आपल्याला त्यातनं ही तयारी करायची आहे की दुसऱ्याला दोष न देता तिथे आपल्याला आठवलं पाहिजे की हे माझंच काहीतरी पूर्वकर्म आहे, तर आपली प्रगती त्यामध्ये होऊ शकते. आणि भारतीय संस्कृतीने जे अनेक सिद्धांत मांडले, त्यातला एक महत्वाचा सिद्धांत जो आहे तो कर्मविपाकाचा सिद्धांत येतो. तो या चरणामध्ये समर्थ सांगतात की मी केलेलं कर्म जे आहे ते पुढे मलाच भोगावं लागेल, आणि याला कर्मविपाकाचा सिद्धांत म्हटलेला आहे. आता पुढे याचे पुन्हा 2 भाग होतात की एक पूर्वजन्म आणि पुनर्जन्म, याद्वारे ते आपण त्याच्याकडे पुढच्या सत्रामध्ये त्याचा विचार करूया. इथं मी थांबतो, कारण तो जो विचार आहे पुन्हा अर्धवटच राहील या सत्रामध्ये, पूर्ण सांगता येणार नाही कर्मविपाकाच्या त्या सिद्धांताबद्दल किंवा त्याच्या 2 विभागाबद्दल. म्हणून मी इथं थांबतो आणि आपण पुढच्या सत्रात याच्याबद्दल अजून विचार करूया. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद सलील. आता आपण भजगोविंदम या स्तोत्रावर डॉक्टर काकांचं मार्गदर्शन ऐकू. त्याच्यापूर्वी आपण हे स्तोत्र म्हणूया सर्वांनी मिळून. तर चालू करते. अथ चर्पट पंजरिका स्तोत्रम. भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम मूढमते.
प्राप्ते सन्नि सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुङ्करणे भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायातः कालक्रीडति गच्छति गच्छत्यायुः तदपि न मुञ्चत् त्याशावायुः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते अग्ने वह्नि पृष्ठे भानु रात्रौ चिबुकसमर्पितजानुः करतलभिक्षा तरुतलवास तदपि न मुञ्चत् त्याशापाशः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते यावद्वित्तो पार्जसक्तः तावन्निजपरिवारो रक्तः पश्चाद्भवति जर्जरदेहे वार्ता पृच्छति कोऽपि न गेहे भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते जटिलो मुण्डी लुञ्चितकेशः काषायाम्बरबहुकृतवेषः पश्यन्नपि च न पश्यति मूढः उदरनिमित्तं बहुकृतशोकः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भगवद्गीता किञ्चिदधीता गङ्गाजललवकणिका पीता सकृदपि यस्य मुरारिसमरचा तस्यायम किं कुरुते चर्चां भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते अङ्गं गलितं पलितं मुण्डं दशनविहीनं जातं तुण्डं वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुञ्चत् त्याशापिण्डं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते बालस्तावत् क्रीडासक्त भ्रूणस्तावत् तरुणीरक्तः वृद्धस्तावत् चिन्तामग्नः परिब्रह्मणि कोऽपि न लग्नः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनम् इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते पुनरपि रजनी पुनरपि दिवसः पुनरपि पक्षः पुनरपि मासः पुनरप्ययनं पुनरपि वर्षं तदपि न मुञ्चत् त्याशामर्षं
भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते वयसि गते कामविकारः शुष्के नीरे कः पासारः नष्टे द्रव्ये कः परिवारो ज्ञाते तत्त्वे कः संसारः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते नारीस्तनभर नाभिनिवेशम् मिथ्यामायामोहावेशम् एतन्मासवसादिविकारम् मनसि विचारय वारं वारं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते कस्त्वं कोऽहं कूत आयातः कामे जननी को मे तातः इति परिभावय सर्वमसारम् विश्वत्यक्त्वा स्वप्नविचारम् भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते केयं गीता नाम सहस्रं ध्येयं श्रीपतिरूप अजस्रं नेयं सज्जन संगे चित्तं देयं दीनजनाय च वित्तं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते यावज्जीवो निवसति देहे कुशलं तावत् पृच्छति गेहे गतवती वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन् काये भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते सुखतः क्रियते रामाभोगः पश्चाद्दन्तं शरीरे रोगः यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुञ्चति पापाचरणं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते रथ्याचरपट विरचित कंथः पुण्य विवर्जित पंथः नाहं न त्वं नायं लोकस्तदपि किमर्थं क्रियते शोकः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते कुरुते गंगा सागर गमनम् व्रत परिपालन अथवा दानम् ज्ञानविहीनः सर्वे मे मतेन मुक्तिं न भजति जन्मशतेन भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति करणे भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं मूढमते
भज गोविन्दं मूढमते इति श्रीमद् विरचितं शर्पटपञ्जरिका स्तोत्रं सम्पूर्णम्। आता मी डॉक्टर काकांना विनंती करते की त्यांनी आम्हाला यावर मार्गदर्शन. जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जोईश सर्व गुणांचा मुळारंभारंभतो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो पंथानंतयारा. श्रुतिस्मृती पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शङ्करं शङ्कराचार्यं केवलं बादरायणं सूत्रभाष्यौ कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. आता ज्यांना माहित नाही त्यांच्याबद्दल त्यांना सांगतो मी की आपण आपला एक परिपाठ असा काही महिन्यापासून चाललेला आहे की तिसरा रविवार जो आहे महिन्याचा तो आपण शंकराचार्यांच्या स्तोत्राचा शंकराचार्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतो. त्यालाही आता बरेच महिने झाले. साधना पंचकम आपण पहिले घेतलं होतं. आता हे भज गोविंदम चाललंय. त्याच्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये गॅप पडला कारण की त्यावेळेस आणखीन काही आलं होतं. दुसरं कारण होतं म्हणून नाही झालं ते. आणि शेवटला जो रविवार आहे तो दासबोध जुना दासबोध आपला चाललेला आहे यावेळेस. अशा प्रकारे हे एक आठवण म्हणून देतो की अशा प्रकारचं आपली ही सध्याची रचना म्हणा किंवा अशा प्रकारचा आपला अभ्यास चालू आहे. भजगोविंदम हे म्हणजे जे आहे ते सर्वात प्रसिद्ध असं शंकराचार्यांचं जे आहे ते स्तोत्र आहे. मोठं पण आहे ते आणि त्याच्यामध्ये सर्वसाधारण लोकांचा सर्वसाधारण साधकांचा यासाठी इंटरेस्ट आहे की ते त्याच्यामध्ये त्यांनी असे काही विचार मांडलेले आहे की ते जे विचार आमच्या रोजच्या डे टू डे लाईफ मध्ये आम्हाला ते समोर येतात. हे भजगोविंदमचं जे आहे ते महत्व आहे. त्याने भजगोविंदम घेतलं. आत्ताच अनुभवानंदजी येऊन गेले आणि स्वामीजींनी काही विचार मांडले. त्याच्यामध्ये असा एक विचार होता की म्हणे भारतामध्ये ट्रकच्या पाठीमागे असं लिहिलं असतं की बुरी नजर वाले तेरा मुंह काला. अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं ट्रकवर पाठीमागे. तर त्यांनी त्याचं असं केलं की बुरी नजर वाले बोले अपनी नजर को टेस्ट करो अपनी नजर को चेक करो. म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने आपली नजर बदला. म्हणजे असं की असं का करायचं आमची दृष्टी का बदलायची. त्यामुळे अध्यात्मामध्ये जो अभ्यास करतो अध्यात्माचा त्याचा उद्देशच हा असतो की त्याला जे आहे ते शाश्वत सुखाची प्राप्ती करायचा त्याचा उद्देश असतो. आणि शाश्वत सुख जे आहे ते करेंट जी आपली दृष्टी आहे सद्य जी दृष्टी आहे त्या दृष्टीने येणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की जे आहे ते ही दृष्टी बदला. कारण अध्यात्मामध्ये जर आपण येतो आणि अध्यात्माचा अभ्यास करतो ते यासाठी नाही करत की शतायुषी भव असं कोणी आपल्याला म्हणेल म्हणून आपण अध्यात्माचा अभ्यास नाही करत. आम्हाला जगामध्ये सर्वदूर सविशेष पाहायची जी आहे ती सवय आहे. काहीतरी उपाधी आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी उपाधी आहे. नाव आहे रूप आहे पद आहे.
तर ते निर्विशेष कसं पाहायचं, त्याच्यामध्ये निर्विशेषाची सत्ता आहे, ते निर्विशेष कसं पाहायचं त्याच्याकरता जो आहे तो आम्ही या ठिकाणी अध्यात्माकरता अभ्यासाकरता बसलो आहोत. आणि त्याच्याकरता म्हणून जे आहे ते आपली नजर जी आहे, साधक जो असतो ज्याला असं म्हणतात की भाई भक्ती जी आहे ते भक्त कशा प्रकारचा आहे, तर म्हणे भक्त जो आहे तो एक त्याच्यामध्ये शब्द असा आला आहे की जो सेवा करतो, जो भजन करतो आणि जो भंजन करतो त्यालाही त्यांनी भक्त म्हटलेलं आहे. भक्तीची व्याख्या अशा प्रकारे. तर भंजनम म्हणजे काय की म्हणे याच्यामध्ये दोन हे आहे, एक जगाचा भाग आहे, एक सविशेष भाग आहे आणि एक निर्विशेष भाग आहे. सविशेष पाहिजे आम्हाला सवयच आहे, त्याच्याकरताच जणू काही जे आहे ते परमेश्वराने ज्या परमेश्वराची बांधणी अशी आहे की सविशेष मध्ये आम्ही राहतो. तर भंजनम म्हणजे असं की सविशेषाचं भंजन करायचं आणि निर्विशेष सत्ताकडे जे आहे ते आम्ही त्याचं लक्ष द्यायचं, हा त्याचा उद्देश आहे अध्यात्म. शंकराचार्यांनी इथे जे काही मुद्दे मांडलेले आहे, जसं पहिल्या पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी जे आहे ते ज्ञानाबद्दल सांगितलंय की त्या जो जो आहे तो पंडित होता, तो व्याकरण जो आहे तो रडत होता म्हणतात त्याला, म्हणजे तुझा घोकत होता. आणि त्याला सांगितलं की हे तू 90 वर्षाचं वय झालं नाही, घोकता घोकता जे आहे ते तुझं भगवंताची प्राप्ती तुला केव्हा होईल मग आता, असं जर तू ज्ञानामध्ये ज्ञान कमवण्यामध्ये राहिला. त्याच्यामध्ये असं मेसेज आहे की आम्ही सुद्धा जे आहे या ठिकाणी ज्ञान इकट्ठ नाही करायचंय की हे वाचलं ते वाचलं ते वाचलं, ज्ञानेश्वरी झाली, दासबोध झाला, अमकं झालं तमकं झालं. तसं न करता त्याला पचवून आमच्यामध्येच जो आहे तो भगवंत प्रगट होईल अशी व्यवस्था त्या शास्त्रामध्ये आहे. त्यांनी असं म्हटलंय अनुभवानंदजींनी की आम्ही इतके शुद्ध पवित्र होऊन जाओ की आमच्या माध्यमातून प्रभू प्रगट होईल, अशा प्रकारचं त्यांचं एक वचन आहे. आणि जितकं आमचं जीवन जे आहे ते म्हणजे विचारसरणी जितकी उंच होईल, आता सांगितलं ना की बुरी नजरवाले, आपल्याला ती नजर बदलायची, आपली उंची विचारांची उंची जितकी जास्त होईल तर त्याप्रमाणे जे आहे ते आम्हाला खालचं जे त्रास देतात एलिमेंट्स ते आम्हाला त्रास देणार नाही. आणि दुसरं असं की परमात्म्याची हे रचनाच अशी आहे की आम्हाला जे आहे ते शाश्वत सुखाची इच्छा आहे. आणि कोणतेही तुम्ही घ्या, जसं मी आता सांगितलं की ज्ञानाबद्दल जर घेतलं की ज्ञान जे आहे ते आपण ज्ञान ग्रहण करायचं, तर ज्ञान ग्रहण करण्याकरता काय होतं तर म्हणजे ते शेवटी जे आहे ते शब्दामधनं आम्हाला जे आहे ते ज्ञान पूर्ण जे आहे ते मिळत नाही, तिथे उंचीच गाठावी लागते, जंपच करावे लागते. जसं सायंटिस्ट आहे ते पाहायला गेले इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन, पण अनसर्टन प्रिन्सिपल म्हणून शेवटी जे आहे ते अनसर्टन एलिमेंट म्हणून तिथे जाऊन ते थांबले. तर सांगत असं या ठिकाणी आहे की परमात्म्याने परफेक्ट जे आहे ते असं ठेवलेलं नाहीये, त्याच्या हिशोबाने आमच्या जीवनामध्ये जे आम्हाला दिसतं तो परफेक्ट आहे तसा, पूर्णमदम पूर्णविदम येतो, पण तो कसा आहे ते समजायचं या ठिकाणी. तर हे असं हे सर्व थोडस जे आहे ते असं का घेतलं की भजगोविंदम मध्ये त्यांनी एक एक मुद्दा उचलून तो कसा जो आहे तो पूर्ण सुख देणारा नाहीये, आणि मग त्याच्याकरता काय करा तर म्हणजे भजगोविंदम करा. अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी केलेली आहे. जसं आता उदाहरण जर द्यायचं गेलं तर दुसरं आणखीन दुसऱ्या दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलंय की मी धनागम तृष्णा मूळ जही धनागम तृष्णा, म्हणजे काय की लिमिटेशन ऑफ वर्ल्डली वेल्थ असं म्हणूया आपण त्याला. म्हणजे काय की आपल्याला कितीही संपत्ती जरी मिळाली आणि खूप संपत्ती जरी मिळाली तरी ती आम्हाला हॅपीनेस देते का, तर म्हणे नाही, ती आम्हाला सुख देत नाही. तर मग कशाने सुख होईल तर म्हणे भज गोविंद. परमेश्वरच अशी वस्तू आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण सुख मिळेल. म्हणून दुसरा श्लोक जो आहे त्यांनी त्याच्याप्रमाणे म्हटलेला आहे की भाई जे आहे ते तू काय कर, तो आपलं जे आहे ते कर्म करायचंय, ते कर्म जे आहे ते कर, संतुष्ट राहा, आणि जे आहे ते त्याच्या पाठीमागे लागू नको, कारण तिथे तुम्हाला काही मिळणार नाही. अशा प्रकारची ती रचना आहे भज गोविंद.
तिसऱ्या याच्यामध्ये त्यांनी असं दिलंय की जे वर्ल्डली प्लेझर्स ज्याला आपण म्हणतो, नारी स्तनवर नाभी देशम दृष्टावा मोहावशम. मग त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलं की भाई हे जे आहे पुरुष आणि स्त्री हा जो आपसामध्ये या ठिकाणी जो एक दुसऱ्याला मोहवश, एक दुसऱ्याला जे आहे ते त्या ठिकाणी त्यांचा मोह असतो असं म्हणूया. तर त्यांच्या चिंतनात न रमता तुम्ही जे आहे ते सर्व अवयव मासमय आहे, त्यांचे आकर्षण नष्ट होणारे आहे, त्यांना अपचय आहे, त्यांना क्षय आहे, त्यांना वेगवेगळे विकार आहे, आणि जे विकारी असतं ते शाश्वत नसतं, आणि जे शाश्वत नसतं ते श्रेयस्कर नसतं. अशा प्रकारचं विचार नेहमी जागा ठेवणं, याला त्यांनी जे आहे ते म्हटलंय. म्हणून त्यांनी सांगितलं या ठिकाणी तिसऱ्या श्लोकाची रचना अशा प्रकारे त्यांनी केलेली आहे. तर या ठिकाणी म्हणजे स्त्री असो पुरुष असो, त्यांनी आपलं जे आहे ते मोह जो या ठिकाणी आहे त्या मोहाला न भूलता, विचारसरणी जी आहे विकाराला न भूलता, आणि जे आहे ते आपले योग्य विचार त्या ठिकाणी ठेवावे. मनसी विचंते वारंवार, मनामध्ये जो आहे तो विचार ठेवावा नाही. मग त्याच्यानंतर आमचं जीवन कसं क्षणभंगूर आहे पुढच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एव्हरी मुवमेंट इज अ मुवमेंट ऑफ डेथ असं म्हटलेलं आहे. असं एक कोटेशन आहे. मग असं जर आहे तर नलिनी दलगत जलमती तरलम, म्हणजे आळवावरचं पान असतं त्याच्यावर जे आहे ते पाण्याचा बिंदू असतो. ह्या ठिकाणी त्यांनी कमजलाचं उदाहरण घेतलेलं आहे. गाढ झोपेमध्ये एखाद्याचा मृत्यू होतो, भूकंपाने मृत्यू होतो, सहलीला गेले असताना मृत्यू होतो, रेल्वे इंजिनच्या धक्क्याने मृत्यू होतो, लग्न वराड कधी त्याचा ऍक्सिडेंट होतो, आणि हे सर्व रोग जे आहे ते वाढतातच. एड्स आहे, आणखीन दुसरे आहे. तर त्यांना सांगत तात्पर्य या ठिकाणी आहे की नलिनी दलगत जलमती तरलम तद्वत जीवित अतिशय चपल, म्हणजे जीवन सुद्धा आमचं जे आहे ते अशाच प्रकारचं चपळ आहे. अँड विद्धी व्याध अभिमानग्रस्तम, म्हणजे आता हे शरीर कसं आहे तर म्हणजे व्याधीग्रस्त आहे. हे शरीर आपल्या सर्वांनाच माहिती आहे हे शरीर कसं आहे तर म्हणजे व्याधीग्रस्त आहे, पण अभिमानग्रस्त. सर्वात मोठा कोणता दोष आहे, सर्वात कोणता रोग आहे तर म्हणजे अभिमानग्रस्तम. अभिमान त्या ठिकाणी जो आहे तो इगोइस्टिक ज्याला आपण म्हणतो. इगोइस्टिक म्हणजे कसं आहे की म्हणजे ज्याला जे आहे ते अहंकार असतो, ते सर्व अंग कसं जणू काही विस्तवानी जसं भाजल्यावर कसं आपल्याला हे असतं, विस्तवानी भाजल्यावर जसं आपलं जे आहे ते बेचैनी होते, तशा प्रकारची बेचैनी जी आहे ती इगोइस्टिक माणसाला होते, असं असं सुद्धा वर्णन केलेलं आहे एका ठिकाणी. तर सांगायचं तात्पर्य असं की हे सर्व कसं आहे तर म्हणजे हे सर्व जे आहे हे जग अशा प्रकारचं आहे. कसं आहे की म्हणजे होतंय त्याची आम्हाला खंत होते, पुढे होणारे त्याची काळजी असते, आणि ते सर्व भय आणि शोक निर्माण करतात. आणि अशा परिस्थितीमध्ये काय करायचं तर म्हणजे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सांगितलं की लोकम शोक हतमच समस्तम, असं शेवटी लिहिलेलं आहे त्या ठिकाणी. जे आहे ते काय करायचं की म्हणजे सर्व पूर्ण जग जे आहे ते काय झालंय की म्हणजे ते असंच अशाच प्रकारे जे आहे ते अस्थिरता त्याच्यामध्ये चाललेली आहे. त्या ठिकाणी भय आहे, त्या ठिकाणी काळजी आहे, आणि असं जर सर्व या ठिकाणी आहे तर मग ते म्हणतात की मग काय करायचं तर म्हणे भज गोविंद, की गोविंदाचं तू भजन करायचं. म्हणजे गो म्हणजे इंद्रिय, आणि इंद्रियांवर संयम करायचं, त्याला ते गोविंद म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर गोविंदाचं भजन करणंच हे श्रेयस्कर नाही काय, अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी जो आहे तो शंकराचार्यांनी मांडलेला आहे. म्हणजे फार महत्वाचं आहे हे सर्व, कारण की जसं मी सांगितलं सुरुवातीला की आमच्या रोजच्या जीवनामध्ये जे आम्ही ज्याच्याशी आमचा पाला पडतो असं म्हणतात, किंवा ज्याच्याशी आमचा संबंध येतो असं म्हणतात, तर आमचा जो संबंध या सर्वांशी येतो त्या ठिकाणी आम्ही कशी दृष्टी ठेवावी. म्हणून सुरुवातीला मी म्हटलं की की आपली दृष्टी जी आहे ते बदलणं हाच एक जे आहे ते हे आहे की बुरी नजर वाले, तर त्या दृष्टी बदलायची. हे जी मी सुरुवातीला म्हटलं त्याचं कारण हेच आहे की ही दृष्टी बदलण्याकरता वेगवेगळे त्यांनी या ठिकाणी उदाहरणं आपल्याला दिलेले आहे. पुढचंही त्यांनी दिलेलं आहे की यावत दित्तो पार्जन सक्त तावन निज परिवारो रक्त, म्हणजे जे आहे ते या ठिकाणी त्यांनी काय दाखवलंय, या ठिकाणी त्यांनी रिलेशनशिप ऑफ ह्युमन बिईंग दाखवली.
रिलेशनशिप ऑफ ह्युमन बिईंग आपसामध्ये जिवंत असताना काय रिलेशनशिप असते आणि पुढच्या श्लोकामध्ये गेल्यावर काय रिलेशनशिप असते, मनुष्य मेल्यावर काय रिलेशनशिप असते, या दोघींचा विचार, या रिलेशनशिपचा विचार 5 आणि 6 मध्ये त्यांनी केलेला. यावत देतो पाजन सक्त आणि स्थावन निज परिवारो रक्त हा, म्हणजे जोपर्यंत आमचे हातपाय चालू आहे, जोपर्यंत आमची नोकरी धंदा काहीतरी चालू आहे आणि बरोबर जो आहे तो काहीतरी आम्ही कामाचे आहो, काहीतरी कुठेतरी जे आहे ते कुटुंबाला समाजाला त्या ठिकाणी त्याचा जो उपयोग आहे आणि आमची इच्छा आहे, आम्ही कार्य करतो आहो, आमच्यामध्ये धमक आहे, तोपर्यंत काय तर म्हणे मग कुटुंबाचे लोक जे आहेत ते आम्हाला विचारत राहतील, आमचे जे नातेवाईक आहे तेही आमची विचारपूस करतील, सोसायटीमध्ये सुद्धा जे आहे मित्रपरिवार तेही विचारपूस करतील आमची, आणि ते मग मोठ्या प्रेमाने आम्हाला ते वागवतील असं त्यांना म्हणायचंय. पण समजा जर काही असं झालं की एखाद्याला जे आहे ते पॅरालिसिस झालं किंवा एखाद्याला जो आहे तो रिटायर झाला तो, किंवा एखाद्याला काही आजार लागला आणि त्याच्यामुळे जे आहे ते वृद्धत्व आलं, वृद्धत्वाने तो जर्जर झाला, म्हणजे तेव्हा घरातील माणसं जे आहे ते किंवा बाहेरचे लोक म्हणा, घरातली माणसं म्हणा, ते शब्दांनी किती विचारपूस करतात आता हे आपल्याला शंकराचार्य सांगायला नको. आम्हाला सर्वांचा अनुभव पुरेपूर आहे की जगाचा नियमच असा आहे की त्याविषयी जराही कटुता वाटू नये हे सांगण्याकरता शंकराचार्यांनी हा या ठिकाणी श्लोक लिहिला आहे की वार्तान कोपीनं प्रच्छती घे, कोणीही त्याची वार्ता ये घेत नाही, पश्चात जीवती जर्जर देहे. तर आता अशी जर त्यावेळेस आम्हाला कोणी विचारलं नाही आणि आम्हाला जर त्याच्याबद्दल कटुता वाटत असेल तर या कटुत्याला काडीचीही किंमत नाही. डॉक्टर काकांनी लिहिलं या ठिकाणी की अरुण्य रुदनच ते ठरतं, उलट इष्टापत्ती मानून भगवत चिंतनात वेळ सार्थकी घालावा, मनाची प्रसन्नता व उत्साह त्या ठिकाणी ढळू देऊ नये. कारण काय की असं म्हणतात की म्हणजे जे आहे ते मनाची प्रसन्नता असणं हेच परमेश्वराची अभिव्यक्ती आहे. म्हणजे एखाद्याला ते म्हणतात की यांना आत्मा अनुभव झाला की नाही झाला, तर म्हणे ती प्रसन्नता, त्यांची प्रसन्नताच नेहमी राहील आणि प्रसन्नता असेल तर तोच आत्मानुभव आहे. म्हणजे एक असं आम्हाला काही अनुभव आहे की नाही आहे, म्हणे त्याच्याकरता एक FIR टेस्ट म्हणून जे आहे ते असं एक त्याच्याबद्दलचं एक हे आहे, वर्णन केलेलं आहे. FIR टेस्ट म्हणजे काय, F म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि I म्हणजे इंटेन्सिटी आणि R म्हणजे रिकव्हरी. त्यांना असं सांगायचं या ठिकाणी की जेव्हा जेव्हा आम्ही जर काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर ह्याच्यामध्ये जर जात असू तर किती फ्रिक्वेन्सीने जातो, किती इंटेन्सिटीने जातो आणि किती लवकर रिकव्हरी होते. म्हणजे ह्याच्यावरून असं ठरवायचं की आमची जे आहे ते परमार्थ मार्गामध्ये जे आहे ते बरोबर आमचं जे चाललेलं आहे की नाही, प्रोग्रेस चाललेली आहे. तर सांगायचं तात्पर्य या ठिकाणी असं आहे की म्हणजे वार्ता कोपीनं पृच्छती घे, हे कोणी आम्हाला जर घेतलं नाही, त्यावेळेस विचार केला नाही तर त्याच्याबद्दलची कटुता वाटू नये, संयम त्या ठिकाणी असावा. आणि एवढंच नव्हे तर जे आहे ते भगवत चिंतनात भजगोविंदम भजगोविंदम हा त्या ठिकाणी जो आहे तो परमेश्वराची जर त्या ठिकाणी चिंतन चालूत असेल तर मग मनाची प्रसन्नता ते टिकून राहील, मनाचा उत्साह टिकून राहील, मनाचा संयम त्या ठिकाणी दिसून येईल आणि एक वेगळं तेज चेहऱ्यावर जे ते येईल त्या ठिकाणी मोठ्या समाधानानं त्यावेळेस जो आहे तो साधक शरीर सोडेल आणि हे जग आपली दखल घेत नाही, त्या जगाचंही हित व्हावं असं शेवटपर्यंत त्याचं जे आहे ते जगणं असेल. आता हे सर्व विचार आपण जाणण्याकरता साधारणतः आपण असे विचार करत नाही. साधारणतः आमचे विचार जे आमचं समोर परिस्थिती असते त्याबद्दलचेच असतात. चिंतन जे आहे ते बहुतेक त्याच्या पाठीमागच असतं. पण हे चिंतन जे आहे इतकं उत्कृष्ट चिंतन आहे आणि शंकराचार्यांनी ज्या प्रकारे ते मांडलेलं आहे त्या काळाला, आणि हे सुद्धा आपल्याला सांगतं की त्या काळाला सुद्धा तसंच होतं आणि ह्या काळालाही तसंच आहे. म्हणजे जग काही बदललेलं नाही. महाभारताच्या वेळेसही तसंच होतं, शंकराचार्यांच्या वेळेसही तसं होतं आणि आजही तसंच आहे. म्हणून हे बोंबा मारायचं की आता जग खराब झालं, हे असं झालं, ते तसं झालं, पहिल्यासारखं राहिलं नाही, पहिले खूप चांगलं होतं. तर अशा प्रकारचं म्हणजे जे आहे ते ही जी विचारसरणी आहे किंवा ह्याच्याबद्दलचं जे आहे ते काही गॉसिप आहे ते शेवटी जे आहे त्याचं किती व्हॅल्यू आहे. जसं आता सुरुवातीला मी सांगितलं की आमचं जितकं विचार उंच असतील तर खालचं जे आहे ते जगाबद्दलचे जितके जे आहे की विचार असतील ते आपले निघून जातील पुढे, ते त्या ठिकाणी राहणार नाही.
तर आता हे तर झालं की म्हणजे जेव्हा मनुष्याचं शरीर नकामी होतं आणि संसारामध्ये काम करण्याकरता, प्रपंचामध्ये काम करण्याकरता ते जे आहे ते योग्य नसतं, किंवा त्यावेळेस त्याची योग्यता नसते त्या शरीराची. शेवटी तो देह आहे, आपल्या धर्माप्रमाणे, देह धर्माप्रमाणे ते पुढे जाणार. तर पुढचं सुद्धा ते असंच म्हणतात की यावत पवनो निवसती देहे, म्हणजे जे आहे ते जोपर्यंत पवन निवसती देहे, देहे निवसती पवन, देहामध्ये जोपर्यंत निवास करतोय कोण? पवन. पवन म्हणजे प्राण. तर देहामध्ये जो प्राण निवास करतो आहे तावत पृच्छती कुशलं गेहे, मग जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जो आहे त्याचं भाव मनुष्य जिवंत आहे बा. मग त्याचे नातेवाईक किंवा त्याचे कुटुंब परिवाराचे लोक जे आहेत त्याचं मला हे करतात, रक्षण करतात की नाही, हा जरी प्राणांताची जरी वेळ आली तरी ते प्रयत्न हे करतात की डॉक्टरला दाखवा, हॉस्पिटलमध्ये ठेवा, व्हेंटिलेटरवर ठेवा, काही चालू द्या, जितकं राहील तितकं पहा. शक्यतोवर जे आहे प्रयत्न हा करा की प्राण जर चालतील, प्राण आर्टिफिशियल लावून नंतर जर प्राण परत चालत असतील आपल्या मनाने, तर म्हणजे त्याचा प्रयत्न करायला हवा आपल्याला. अशा प्रकारचं हे आहे की यावत पवनो निवसती दे तावत पृच्छती कुशलम गेहे, तोपर्यंत ते कुशल जे आहे त्याचं कसं होईल त्याच्याबद्दलचं जे आहे ते नाती परिवार जे आहे ते त्याच्याबद्दलचा प्रयत्न करतात. पण गतवती वायो देहा पाय, पण एकदा जर असं कळलं किंवा नाही या ठिकाणी जो आहे तो आता वायू जो आहे तो बाहेर गेलेला आहे, तो काही आतमध्ये येत नाहीये. आणि केव्हा बाहेर गेलेला वायू आतमध्ये येईल आपल्याला माहित नाहीये, की बाहेर तो राहील, परत येणार नाही वापस, अशी जी स्थिती असते. गतवती वायो देहा पाय, कारण भार्या बिब्बदी तस्मिन कार्य, म्हणजे त्यावेळेस जे आहे ते भार्या म्हणजे पत्नी सुद्धा जी आहे ती म्हणेल की बाई चला ठीक आहे, आता जे आहे ते प्राण शरीर जर सोडून गेलेले आहे, तेव्हा पत्नीला सुद्धा जे आहे त्या ठिकाणी भीती वाटते. पत्नी सुद्धा त्या ठिकाणी जो आहे ज्याच्यावर प्रेम केलं जन्मभर, आणि एकदा जर ते प्राण तिकडनं गेले तर मग त्या शरीराची आहे, त्या शरीराची जी आहे ते पत्नी असो किंवा पती असो, त्याला जे आहे ते भीती भीती वाटू लागते त्याची. तर आपले प्राण जोपर्यंत काम चोख करत असतात तोपर्यंत शरीराला जितकं काही आरोग्य संपन्न ठेवता येईल तितकं जो आहे तो मनुष्य प्रयत्न करतो आणि त्याची चौकशी करतो की मी प्रकृती जी आहे कसे करून जे आहे ते तुझी ठीक राहावं म्हणून असं. पण देह पडताना जर प्राण जर शरीर सोडून गेले तर मग काय करायचं, तर म्हणजे त्या शरीराला त्याचा अर्धा भाग जो आहे, दुसरा भाग जो आहे तो ठेवायला तयार नसतो. तर जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे असं तुकाराम महाराज म्हणतात, किंवा आपलं बृहदारण्य उपनिषद आहे, आत्मानस्तु कामाय सर्व प्रियम भवती, प्रत्येकाला आपला आत्माच जो आहे तो कसा आहे म्हणे प्रिय आहे. म्हणजे त्याच्याशिवाय जे आहे ते आणखीन प्रिय, सर्वात जास्त प्रिय काय कोणाला? कोणाला पैसा प्रिय आहे का? कोणाला मनुष्य प्रिय आहे का? कोणाला निसर्गाचं सौंदर्य प्रिय आहे का? कोणाला आणखीन काही प्रिय आहे का? कशा प्रकारचं फिरायचं, वरती जायचं, आकाशात जायचं. तर हे म्हणतात की म्हणे आत्मानस्तु कामाय, म्हणजे मी स्वतः माझ्याकरता प्रिय आहे, अशा प्रकारचं आपल्याला जे आहे ते बृहदारण्यची श्रुती सांगते. आणि आपण जर विचार करायला गेलं तर मग आपल्याला असं कळतं की हो बा, शेवटी जे आहे ते माझं माझ्यावरच जे आहे ते सर्वात जास्त प्रेम आहे, आणि शेवटी जे आहे ते मीच त्याला जे आहे ते आणखीन काही त्याच्याशिवाय सुपिरियर नाही असं. म्हणजे ते एक उदाहरण आहे की त्या टंकीमध्ये जे आहे ते कोण ती होती बंदरी होती एक, आणि त्यांनी टंकीचं पाणी किंवा जिथे कुठे होते त्याचं पाणी चढू लागलं, तर ह्यांनी त्या मुलाला डोक्यावर घेतलं, आपल्या बच्च्याला डोक्यावर घेतलं, आणि शेवटी जेव्हा पाणी इतकं चढू लागलं की ती हिला डुबायची वेळ आली, तर त्यांनी लागलीच काय केलं, हिला डुबायची जेव्हा वेळ आली तेव्हा बच्च्यावरती होता, आणि हिला डुबायची वेळ आली तर हिने लागलीच तो बच्चा आपल्या आपल्या खाली ठेवला आणि ती त्याच्यावर उभी राहिली. आत्मानस्तु कामाय सर्वम प्रिय भवती. तर हे जे आहे हे आपल्याला सत्य काय म्हणजे आपल्या व्यवहारामध्ये काय सत्य आहे याच्याबद्दल ते सांगतं आपल्याला. तरी पण काय होतं की असं सर्व असताना सुद्धा मनुष्य जो आहे तो काय करतो, मनुष्य जो आहे तो दृष्टी बरोबर नसल्यामुळे आणि विचार त्याप्रमाणे नसल्यामुळे हा काय करतो, म्हणजे माझं माझं करून आपल्या लोकांवर त्याची भिस्त फार असते की माझं जे नातेवाईक आहे, माझा जे परिवारवाले लोक आहे, माझा जो मुलगा आहे, माझे जे वडील आहे, ते काय करतील, तर म्हणजे ते जे आहे ते मला वाचवतील, मदत करतील, आणि एकदा जर सत्य समोर आलं
आणखी ते नाही करत आहे तर हा तळमळत बसतो, तरी पण त्याला असं वाटतं शेवटपर्यंत की नाही बा हे जे आहे तो भिस्त ठेवतो तो. आणि वेळोवेळी जे आहे ते असं सत्य समोर जरी आलं तरी तो त्याला सोडत नाही. तर मग आता असं जर असेल तर मग आम्ही काय करायचं? आम्ही इथे कशा करता बसलो आहोत? इतक्या वर्षानुवर्ष जे आहेत दासबोध अभ्यास वर्ग चाललेला आहे आणि काहीतरी आम्ही अध्यात्माचं चिंतन करतोय, ते कशा करता करतोय? तर म्हणजे देह तादात्म्य आणि जगत सत्यत्व हे भ्रम जे आहे, देह तादात्म्य, मी देह आहे आणि जगत सत्यत्व जगत सत्य आहे, हा जो भ्रम आहे हे सत्य नाही. हे विचाराने आम्ही जर जिवंत असताना, म्हणजे आमचे हातपाय चालत असताना, आमची इंद्रिय चालत असताना, आमची इंद्रिय शाबूत असताना हे जर एकदा पक्क करून घेतलं की आय एम दॅट, आणि हे जर एकदा पक्क केलं की ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, तर मग म्हणजे जर असं जर झालं तर मग जे आहे ते मग काय होईल? तर म्हणजे जे आहे ते मग त्यावेळेस आम्हाला जेव्हा वेळ येईल त्यावेळेस त्रास होणार नाही. मग हे कसं होईल? तर म्हणजे गोविंदावर भार टाकला तरच शेवटचा दिवस गोड होईल. भजगोविंदम भजगोविंदमचा जो महत्व आहे ते अशा प्रकारचं आहे या सर्व स्तोत्रांचं, की त्यांनी खूप सुंदर सुंदर विचार आम्हाला दिलेले आहे. दिसायला जे आहे ते आम्हाला असं वाटतं की अरे वा, हो हे तर आम्हाला सर्व माहिती आहे, त्याच्यामुळे तुम्ही नवीन काय सांगितलं आम्हाला? अरे पण पचलंय का ते? म्हणजे श्रवण जे आहे, श्रवणाने काय होतं तर म्हणजे अज्ञान जातो, म्हणजे तुम्हाला कळतं खरं काय आहे. श्रवण झालं. आणि मनन काय करतो तर म्हणजे मनन जे आहे ते संशय निवृत्ती. म्हणजे आम्ही असं म्हणतो की मी देह नाही, मला असं वाटतं का खरंच की मी देह नाही? की क्लासमध्ये म्हणायचं, अभ्यास वर्गात म्हणायचं, हो ठासून सांगायचं की मी देह नाही, आणि त्याच्यानंतर मग असं काय वाटतं की मी डॉक्टर किशोर आहे असंच वाटतं की नाही वाटत? कोणी काही म्हटलं, अपमान केला तर काय होतं? मग त्यावेळेस देह कुठे असतो आणि तुम्ही कुठे असता? तर मग देह तादात्म्य आणि जगत सत्यत्व हे भ्रम आहे, हे आधीच काढून टाकायला हवे. जर मला शाश्वत सुखाची प्राप्ती हवी असेल, मृत्यूचं भय नको असेल, माझा मृत्यू होत नाही हे जर पक्क करायचं असेल, तर हे भ्रम जे आहे ते गोविंदावर भार टाकूनच होतील. म्हणजे मयी अर्पित मनोबुद्धी असं म्हटलेलं आहे त्यांनी, की त्याचं मन आणि बुद्धी जो आहे तो काय करतं म्हणे मला अर्पण कर. अशा प्रकारचा पण गीतेचा श्लोक जो आहे आता परवाच 8व्या याच्यामध्ये पाहिला होता. तर हे सर्व विचार जे आहे ते ह्या स्तोत्राच्या माध्यमातून आम्ही पाहतो आहोत. आणि पुढचा श्लोक जो आहे तो बालस्ताव क्रीडा सक्तस्तरुणताव तरुणी सक्ता वृद्धस्ताव चिंता सक्त परमे ब्रह्मणी कोपिन लग्न. आता एक जनरल ह्युमन बायोग्राफी याच्यामध्ये आपल्याला दिसते. म्हणजे वी प्ले विथ टॉईज आणि मग टॉईज चेंजेस आफ्टरवर्ड आमच्या जीवनामध्ये. म्हणजे लहानपणी कसं असतं तर ते वय कसं असतं तर म्हणजे ते वय हसण्याचं असतं, बागडण्याचं असतं, खेळण्याचं असतं. आणि खूप आम्ही जे आहे ते खूप आम्हाला जे आहे ते चंदामामा आणि पराग असे सर्व आवडत होते त्यावेळेस. आता बदलले असतील पुस्तकं, आता वेगळं आलं सर्व डिजिटल असल्यामुळे, डिजिटल जग असल्यामुळे. आणि त्यावेळेस सुद्धा खेळणं वगैरे जे आहे ते आम्हाला वेगळी होती आमची. आणि ती खेळणी जी आहे ते काय होती म्हणजे आम्हाला खूप आवडत होती. आणि आमच्या मुलांकरता सुद्धा आम्ही खर्च जो आहे तो खुलेआम करत होतो, खुल्या मनाने करत होतो की हो बा तू खेळ म्हणून. आणि तरुण झाल्यावर काय झालं तर म्हणजे संभोग शक्तीमुळे सर्व तारुण्य, स्त्री किंवा असो किंवा पुरुष असो, मग त्याच्यामध्ये काय होतं की त्यांच्या अनुसंधानामध्ये किंवा त्यांच्या दिमतीमध्ये तो खर्च होतो त्या ठिकाणी. आणि मग ते जे आहे जसं सांगितलं की प्ले चालत राहतो, टॉईज बदलतात, तशा प्रकारचा तो भाग त्या ठिकाणी आहे. आणि जेव्हा वृद्धावस्थेमध्ये मनुष्य येतो मग तो आरोग्याची चिंता करतो. म्हणजे काही मला रोग तर नाही होते, चेकअप करवत राहा. काही पण थोडंसं काही झालं असेल आणि समजा तिथं नसेल जात ती कंप्लेंट, तर लागली चेक करवा की अंडरलाईन कॉस्ट तर नाहीये, कॅन्सर तर नाहीये, आणखीन काही कारण तर नाहीये. अशा प्रकारचे मनामध्ये विचार येऊन शेवटी ते काय होतं तर म्हणजे वृद्ध अवस्थामध्ये आरोग्याची काळजी ही घ्यावी लागते. म्हणजे घेऊ नये का असं जर कोणी म्हणेल तर नाही. या ठिकाणी चिंता आणि जे आहे तर चिंतेचा विचार चाललेला आहे की चिंता कशी तर म्हणे ती
म्हणजे जिंदे को जलाती आणि चिता काय मुर्दे को जलाती. तशा प्रकारचं हा दृष्टिकोन आहे या ठिकाणी, की करू नये असं नाहीये. जे आवश्यक आहे ते सर्व करावं, जबाबदारी पूर्ण करावी. पण हे सर्व काय आहे, हे सर्व जबाबदाऱ्या वृद्धावस्थामध्ये येतात. तसंच बेजबाबदार मुलं, माझा मुलगा माझा ऐकत नाही, आता आजकाल हे सर्व पुष्कळसं ऐकायला मिळतं, की अरे पहिले असं नव्हतं, आता हे असं झालेलं आहे, की ते आमचं काही ऐकायला तयारच होत नाही म्हणून. मग बदलते हे सामाजिक आजकाल जे झालेलं आहे, की भाई लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये बिना लग्न करता, तेही आपण हे सामाजिकता या ठिकाणी बदलते, समाज या ठिकाणी बदलतोय, कौटुंबिक संदर्भ बदलतात. ते पहिले पहिले जे आहे जॉईंट फॅमिली होती, आता इन तीन अशाच प्रकारची फॅमिली या ठिकाणी आहे. आता एक वेगळं कल्चर सुरू झालंय, की पेरेंट्सला जे आहे जिथे मुलं असतील तिथे जावं लागतं, ज्या देशात असेल त्या देशात जावं लागतं, त्यांची काळजी करावी लागते, कारण दे आर द बेस्ट केअरटेकर. तर हे सर्व जे सामाजिक संदर्भ जे बदललेले आहे, आणि मग आपल्याला ते चेंज झाल्यामुळे त्याच्याबद्दलची चिंता लागते, की अरे हे पहिले नव्हतं, आता तसं काय आहे म्हणून. तर हे सर्व जे आहे ते वृद्धस्थावस्थ चिंता सक्त, वृद्धावस्थामध्ये जी चिंता होते, ती चिंता जी आहे ते या ठिकाणी आम्हाला स्पष्ट दिसते, आमच्या मनामध्ये जर येते. तर मग जे आहे ते त्यांचं म्हणणं असं या ठिकाणी, की हे सर्व आम्हाला चिंता करत असतो, परमे ब्रह्मणी कोपिन सक्ता. आता हा सर्व विचार जो आहे तो आता मी मांडला, तो सर्वांना माहिती आहे की बाबा असं होतं म्हणून. परत तेच सांगतो की करू नये असं नाही म्हणते मी, पण त्याच्याबद्दलचा विचार किती करायचा, गप्पा गोष्टी किती करायच्या, चिंता किती करायची, हाच फक्त दृष्टी या ठिकाणी जे आहे ते बदलायला हवी. की बुरी नजरवाले जे आहे ते आपले विचाराला बदला, दृष्टी बदला, असं म्हणायचंय त्या ठिकाणी. तर काय डॉक्टर काकांनी असं लिहिलंय, की फक्त मेलेले मासेच प्रवाहाबरोबर वाहत जातात. तर सर्वसाधारण सांसारिक मनुष्य ज्याप्रमाणे विचार करतो, अध्यात्मामध्ये राहून वर्षानुवर्ष जर त्याचं चिंतन झालं असेल, अभ्यास चिंतन जर झालं असेल, तर त्याप्रमाणे हे विचार त्या ठिकाणी नेहमी असणं हेच उपयुक्त आहे. मग आम्ही जे आहे ते मेलेले मासे थोडी आहोत. ते म्हणतात की प्रवाहाचा उगम आणि प्रवाहाचा ठाव, म्हणजे कुठं प्रवाह सुरू झाला हे शोधणारे जिवंत मासे या जीवन प्रवाहात फार कमी असतात, फार थोडे असतात, असं लिहिलं या ठिकाणी. आणि सर्वात मोठी संख्या कोणाची असते, जे प्रवाह पतित असतात, जे प्रवाह बरोबर जातात, जे आहे विचारशून्य असतात, अशा प्रकारचे जे आहे ती संख्या जास्त आहे. आणि अभ्यास करून असा प्रकारचा विचार करायचा जो आता आपला चाललेला आहे, त्या विचारांचे ते जे लोक आहेत ते फार कमी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जे आहे ते भगवद्गीतेमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिदपि येते येते. आहे ना, हजारो लोकांमध्ये जो एखादाच मनुष्य असा विचार करतो, असाच त्याचा आशय आहे त्या श्लोकाचा. तर आचार्यांनी ह्या श्लोकामध्ये अशा लोकांची जीवन पद्धती दाखवली आहे. तर मूळ काय याचं सर्वात, संसाराचं मूळ काय म्हणे ब्रह्म. जसं संसाराचं मूळ ब्रह्म, हे कसं काय म्हटलं तर म्हणे ईशावास्य इदम सर्वम यत्किंचितम जगताम जगत. जगामध्ये जे काही आढळलेलं आहे ते ईश्वरानेच व्याप्त आहे, असं जर आहे त्या ठिकाणी. तर मग हे काय जगत जे आहे ते काय, आणि हे जगत आम्हाला काय समजत नाही म्हणून. तर हिरण्यमयेन पात्रेण सत्य स्थापिती हितम मुखम. सुवर्णमय पात्रांनी सत्याचं मुख झाकलेलं आहे. कोणी झाकलंय? जगाने झाकलंय. जग काय आहे? हे सुवर्णमय पात्र आहे. विश्वामध्ये सगळं दूर भगवंतच भरून राहिलेलं आहे, ही गोष्ट खरी आहे. पण जे हे हिरण्यमय पात्रेण म्हणजे माया, आणि ह्या मायाने जे आहे ते सर्व भरलेलं आहे. मग असं हिरण्य म्हटलं म्हणजे सोनं झालं. मग सोनं कुणाला नको असतं? ते तेजस्वी असतं, चमकणारं असतं, लोभवणारं असतं, त्याला सोडायचा आम्हाला जो आहे तो कधीच इच्छा होत नाही. मग असं जर हिरण्यमय पात्र जर आहे, ते झाकण आहे, आणि ते झाकण जे आहे ते सत्यावर झाकलेलं आहे, तर मग ते असं म्हणतात की मग हे झाकण जे आहे तुम्ही खरं काय आहे ते विचार करा, की सत्य अजून आतमध्ये आहे असं. म्हणजे बुद्धी दृश्याशी आणि जडाशी कशी असते तर म्हणे चिकटलेली आहे. आपली बुद्धी दृश्याशी चिकटलेली आहे. मग भगवंताचं ज्ञान म्हणून होत नाही आम्हाला.
आणि बुद्धी जर साधनाने सद्बुद्धी झाली तर मग ते म्हणतात की म्हणजे ती सद्बुद्धी जेव्हा ती होईल त्यावेळेस जो आहे तो नुसतं श्रवण नाही, मनन सुद्धा त्या ठिकाणी आणि निंद्याचं सुद्धा त्या ठिकाणी, की म्हणजे धारणा आणि ध्यान आणि समाधी समाज अर्थ त्याचा आहे की ते त्या ठिकाणी पूर्ण एकच ठिकाणी ती निश्चित राहील, एकाग्र राहील आणि एकाग्र होऊन जाय ते त्याच ठिकाणी फोकस राहील. धारणा आणि ध्यान याच्यातला फरक हा अशा प्रकारचा आहे की वेगवेगळे विचार आहेत, तुम्ही एका विचारावर धारणा केली की नाही बा हा आमचा विचार आहे अशा प्रकारचा, आणि मग त्याच्यावर जर तुम्ही लागला राहिला तर मग तो एकाग्रता होईल आणि त्याच्यावरच तुम्ही जे आहे मग तेच तुम्ही व्हाल शेवटी. हा नियम आहे, प्रकृतीचा नियम आहे, जगाचा नियम आहे, त्यात असं काही वेगळं होईलच, ते होणारच आहे. सांगा तात्पर्य असं या ठिकाणी की परमे ब्रह्मणी कोपी न सकता, की त्या परब्रह्माचा आपण विचार करत नाहीये. परब्रह्माचा विचार जर आम्ही केला, जो आचार्यांनी या ठिकाणी लिहिलेला आहे की जीवन प्रवाहाचं मूळ काय आहे, म्हणजे जन्माद्यस्य यतः असं ब्रह्मसूत्र सांगतं की ब्रह्म काय आहे, म्हणजे जीवन प्रवाहाचं मूळ आहे. मग त्याचा विचार करायला नको का? मग आता ब्रह्म जर म्हटलं तर आम्हाला ब्रह्म आम्हाला काही माहित नाही, तर म्हणजे आनंद हाच जो आहे तो जीवन प्रवाहाचा ठाव आहे, म्हणजे आनंद हेच परब्रह्म आहे, परब्रह्म हेच आनंद आहे. आणि आनंदाचे डोही आनंद तरंग असे संदेश सांगून गेलेले आहेत तुकाराम महाराज. तर ह्या ठिकाणी तशा प्रकारचा म्हणजे जे आहे तिकडे लक्ष जे आहे ते द्यावं. परमे ब्रह्मणी कोपी न सकता, हे शंकराचार्य जे आचार्य असं म्हणतात की मी तिकडे कोण लक्ष देतो असं ते प्रश्न करतात. कान पकडतात, ते कान उपटतात, ते कान टोचतात, ते कोणती तुम्ही भाषा त्या ठिकाणी वापरा, परखड भाषा आहे त्यांची त्या ठिकाणी. म्हणजे याला असं सहज नुसतंच वाचून आणि ऐकून घेतलं खूप छान छान लिहिलेलं आहे अशा प्रकारचं नाहीये. म्हणजे आता शेकडो वर्षापासून जे आहे ते भजगोविंदमचं महत्व जे आहे ते आपल्या संस्कृतीने गायलेलं आहे. सर्वात जास्त जे आहे घराघरांमध्ये पहिल्या पिढीमध्ये भजगोविंदम हे ऐकलं जात. मी पण ऐकलेलं आहे आमच्या घरात. पहाटेच्या वेळी रोज, संध्याकाळ रात्री पहाटेच्या वेळी रोज सकाळी जे काही स्तोत्र म्हटले जायचे, जे काही भजन किंवा स्तोत्र म्हटले जायचे त्याच्यामध्ये भजगोविंद हे असायचं. काते कांता कस्ते पुत्र संसारो मतीव विचित्र, कस्तम कोहम क कुत आयात तत्व तत्वम चिंतय यदिदम भ्रांत. या ठिकाणी ते असं म्हणतात की म्हणे तुझी पत्नी कोण, काते कांता कोणती तुझी पत्नी, काय रिलेशनशिप आहे, कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मास आली, ते तुवा आपुली मानिली रे पडतं मूर्खा. समर्थांनी सांगितलेलं आहे वैराग्य निरूपणामध्ये. कष्टे पुत्र, तुझा 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 म्हणणारा तुझा मुलगा कोण आहे, बस तुझा मुलगा आहे तो जन्मानी, आणि मग तो तुझा किती आहे हाही प्रश्न त्या ठिकाणी आहे. कष्टे पुत्र, मग असं जर आहे की मी पत्नी पत्नी तू म्हणतो ती कोण, मुलगा तू म्हणतो तुझा तुझा म्हणतो तो कोण, तर म्हणे संसारो मतीव विचित्र, हा संसार जो आहे तो कसं आहे, तर म्हणे हा संसार म्हणून त्याला त्यांनी विचित्र म्हटलेला आहे. का की म्हणे समजत नाही, माझं माझं म्हणतोय पण तो माझा नाहीये, मी माझी माझी म्हणते पण ती माझी नाहीये. मग असं विचित्रपणा या ठिकाणी आलेला आहे. मग हा विचित्रपणा कुठे आलाय, संसारात आलेला आहे. मग हा आपल्याला आकलन होतो का, तर म्हणे अनाकलनीय आहे. बरं निश्चित आहे का की हो बा हीच हीच पत्नी आहे आणि हे आम्ही पती पत्नी बरोबर, तर म्हणे त्याच्यामध्ये अनिश्चितता आहे. कोण केव्हा काय, एव्हरी मुवमेंट इज अ मुवमेंट ऑफ डेथ. मग कोण पुढे जाईल राहील, मग त्यावेळेस रिलेशनशिप कोणती असणार गेल्यावर, मग तो जातो का, हा विचार या ठिकाणी चाललेला आहे. कारण विचारलंच आहे त्यांनी, कहा कस्तम कहा म्हणजे तू कोण, कहाचा अर्थ आहे की तू कोण आहे, तू कोणा, आणि कस्तुम त्वम कश्यम त्वम म्हणजे तू कोणाचा आहे, आणि कहा तू कोण आहेस हे विचारलंय पुढे. तशा विचार म्हणजे विचित्र संसारामध्ये जे आहे, जे सर्व अनिश्चितता त्या ठिकाणी आहे, तू कोणाचा आहेस असं विचारलं आहे. कश्यत्वम क कुठून आलास, कुत आयात म्हणजे कुठून आला, जन्म कुठून झाला, मृत्यूनंतर तू कुठे जाणार,
हे मध्ये जे जीवन होतं हे खरं काय होतं, खरं मी कोण आहे. तत्त्वं चिंतय यदिदम भ्रांत. तत्व हा सर्व जे आहे ते म्हणतात की या भ्रमाचा तू नीट सखोल विचार कर. भ्रांता चिंतय. आता ही भ्रांती आहे की नाहीये, पहिले ठरवायला हवं की भ्रांती आहे की नाहीये, की जे आचार्यांनी सांगितलेलं आहे. तर नेहमीच त्याचे एक दोन विचार तशा प्रकारचे की जे आचार्यांनी सांगितलं ते सर्व बरोबर. आमचं जर विचार वेगळे असते की आम्हाला बुवा असं वाटत नाही म्हणून, तर असं नाही समजायचं. त्याच्यामध्ये जे आचार्यांनी सांगितलंय तेच बरोबर आहे. मी जर काही विचार करतो दुसरा तर तो बरोबर नाही. हाच एक फक्त जे आहे ते अभ्यासाचा हा पहिला मुद्दा त्या ठिकाणी आहे. बरं, आता मला पटत नाही, मग मी कसं करायचं? किंवा ठीक आहे तुम्ही म्हणताय, आम्ही ऐकून घेतलं, मास्तरनी सांगितलं आम्ही ऐकलं, मग आता पटत नाही आम्हाला. तर पटत नाही तर तुम्ही ते जे त्यांनी जो विचार केलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही पटवून घ्या. तुम्हाला यू हॅव नो अदर ऑप्शन एक्सेप्ट टू एक्सेप्ट इट. की तत्वम चिंतय यदिदम भ्रांत, की ती भ्रांतच आहे, भ्रांतीशिवाय आणखीन काही नाहीये. आणि ह्या सर्व भ्रमाचा तो नीट सखोल विचार कर. हे भ्रम आहे, हे पक्क आहे. नोबडी बिलॉंग्स टू एनीवन. म्हणून विचित्र आहे. विचित्र का म्हटलं त्यांनी? म्हणजे आम्ही आमचे संबंध खरे म्हणजे नाहीये. पती पत्नी, मुलगा मुलगी, जावई, खरे संबंध जे आहे आमचे नाहीये. नोबडी बिलॉंग्स टू एनीवन हे जर तथ्य आहे, तर ह्या तथ्य ह्या जगामध्ये आम्ही राहतो आहे, तर मग हे विचित्र झालं नाही झालं. संसारोय मतीव विचित्र. तर आता काय की हे आमचे संसार संबंध जे आहे ते कशा प्रकारचे आहेत, म्हणजे चांगली असतात वाईटही असतात. आम्ही आपसामध्ये भांडतो, परिवारामध्ये आपसामध्ये पती पत्नीमध्ये, आणि प्रेमही करतो, भांडतोही, तडजोड करतो, धुसफूस करतो. असं सर्व जे आहे ते त्या ठिकाणी आपला आपला स्वार्थ पूर्ण करायचा ते प्रयत्न करतात. अशा प्रकारचे हे रिलेशनशिप आहे. रिलेशनशिप कशी आहे त्याच्याबद्दल सांगितलंय त्यांनी, की आग्रहीपणा, हट्ट, हुकुमशाही हे सर्व स्वार्थाचे चेहरे आहे. एकमेकासाठी जन्माला आलेलो आहो, मेड फॉर इच अदर, अशा प्रकारचं जे आहे ते सर्व हे सर्व संसारामध्ये आहे म्हणे. म्हणजे घराबाहेर चार चौघामध्ये तशा प्रकारची भूमिका जर कोणी करत असेल तर ती गोष्ट वेगळी. पण स्वार्थरहित समर्पित जीवन या ठिकाणी जे आहे ते उभयतांचं ते म्हणतात की असू शकतं, पण तसं क्वचितच असतं. ते मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिला की त्याच्या जीवनात रममाण होणं हे अगदी स्वाभाविक आहे. तो त्याच्या जीवनात रममाण होणं आणि त्याच्या प्रायोरिटीज प्रेफरन्सेस जे आहे ते वेगळे असतात. त्याची प्रायोरिटीज, त्याची पत्नी, हे पहा जरा एक मिनिट. तर ती त्याचे प्रायोरिटीज वेगळे असतात, त्याचे प्रेफरन्सेस वेगळे असतात. मग त्याची पत्नी, त्याचं कुटुंब, त्याची मुलं बाळ, त्याच्यानंतर जो आहे तो शेवटी मग नंबर जो आहे तो माता पित्याचा येतो. आणि हे जर विवेकपूर्वक समाधानानं स्वीकारलं तर मग संबंधितांना जे आहे ते दुखवण्याचं कारण नाही त्या ठिकाणी. आणि असं जर नाही विचार केला आम्ही की नाही आमचं प्रायोरिटी यावेळेस पाठीमागे आहे, मग आम्हाला दुःख भोगावं लागेल. मग विचार, विचार आणि विचार, वस्तुसिद्धी विचारेण यत्किंचित कर्मकोटी. तर वस्तुसिद्धी कशाने होईल म्हणजे विचारानेच होईल. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, विचार शोधून पाहिजे म्हणजे काय. तर आपल्या अपेक्षा व जगातील वास्तवता यात मोठी तफावत असते. म्हणजे आमचे जे विचार आहे ते विचार आम्ही रिअलिटीच्या जवळ आणावे, असं त्यांना म्हणायचं की रिअलिटी काय आहे ते पाहा, त्याप्रमाणे तुम्ही विचार करा. कारण ज्या व्यक्तीविषयी समाज अनेक प्रकारच्या भूमिका घेऊ शकतो त्याही सतत बदलत असतात. भूमिका सुद्धा बदलत असतात. मित्र जे आहे ते शत्रू होतात, शत्रू जे आहे ते मित्र होतात, एक पार्टीवाले दुसऱ्या पार्टीकडे जातात. तर मग असं जर न्यायनीती धर्माला अनुसरून आम्ही वागावं असं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि न्यायनीती धर्माने आम्ही जर वागलो तर मग समाजाची फिकर करायची जरूरत नाही. बरं, समाज कसं आहे तर समाज काही तुमच्याकडे पाहतो असं नाही. आपल्याला आपलं उगीच वाटतं की मला कोणी काय म्हणेल म्हणून. पण लोकांचं खरोखरच आपल्याकडे तेवढं लक्ष असतं का तर म्हणे नाही. कारण की समाज जो आहे तो संसार सरकणं पुढे, समाज सुद्धा जो आहे तो पुढे सरकतोय, त्याला एवढा वेळ कुठे.
एवढं युद्ध, राजकीय घडामोडी, क्रांती, सामाजिक चळवळी, धर्मयुद्ध सर्व काही चाललेलं आहे त्या ठिकाणी. मग सर्वांचं जर अशा प्रकारचं जर चाललेलं आहे तर मग त्यांना कुठे वेळ आहे? डॉक्टर काकांनी असं लिहिलं याच्यामध्ये की रशियामध्ये ती अर्थव्यवस्था कोसळली तर त्यावेळेस काय म्हणजे जे आहे ते अनपेक्षितपणे देशाला संकटाकडे घेऊन गेलं. तर असा हा संसार विचित्र आहे हे सांगण्याकरता त्यांनी लिहिलंय. त्या संसारच कसा आहे ते म्हणे, संसार हा विचित्रच आहे, त्याच्यामध्ये सर्व काही आहे, दारुडे आहे, चोर आहे, सज्जन आहे, दुर्जन आहे. आणि मग असं जर विचित्रता आहे तर मग ह्या संसाराचा आम्ही किती भरोसा करायचा, हा प्रश्न आहे त्या ठिकाणी, की हाऊ मच वी शुड रिलाय, डिपेंड ऑन इट. तू तरी कोणाचा आहेस? पत्नीचा आहे, मुलाचा आहे, मित्रांचा आहे, समाजाचा आहे. तर असं जर तुम्ही विचार केला तर तू प्रथम तुझा व तुझ्यासाठी आहे असं त्याचं उत्तर येईल. आणि जगही तसंच आहे. म्हणून विचारांची दिशाच पूर्णपणे बदलायची आणि हा देह पंचमहाभूताचा आहे असा विचार करायचा, आणि अष्टधा प्रकृतीचा हा देह आहे असा विचार करायचा. त्याच्यामध्ये चैतन्य आहे, ते चैतन्य मी आहे हा विचार करायचा, आणि जीवनाचं मूळ त्या चैतन्यामध्ये आहे हा विचार करायचा. आणि असा विचार करणंच सार्थक आहे. आणि ह्या वाचून आणखीन विचार सर्व भ्रम आहे हे निश्चितपणे समजून जावं आणि त्या भ्रमात बुडू नये. अशा प्रकारचं जे आहे ते चिंतन या श्लोकाच्या बॅकग्राऊंड मध्ये येतं. आणि तत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहितत्वम, आणि निर्मोहितत्वे निश्चलितत्वम, आणि निश्चलितत्वे जीवन. सुंदर श्लोक आहे हा. निसंगत्व कसं आणायला हवं तर एकच जे चाललेलं आहे या ठिकाणी. आज आज आपण वर्षानुवर्ष या ठिकाणी बसलो आहोत, हे अत्यंत आवश्यक आहे. मी हे का सांगतो की त्याची आपल्याला एखाद दिवस कल्पना येत नाही. पण आता आचार्यच असं म्हणतात की सत्संगत्व पहिला स्टेप जो आहे तो सत्संग आहे. नवदा भक्तीमध्ये तुलसीदासांनी प्रथम करी भगती सत्संग असं लिहिलंय. प्रथम भक्ती त्यांनी सत्संगच सांगितलेली आहे. दुसरी करी कथा प्रसंग, दुसरी त्यांनी कीर्तन कथा सांगितलेलं आहे, पण पहिली त्यांनी सत्संगच सांगितलेला आहे नवदा भक्तीमध्ये. तर सत्संगत्वे, सत्संग हे सर्वात पहिलं जे आहे ते हे आहे. आणि सत्संग म्हणजे सतचा संग आणि सत्याचा संग, आणि तोच संतच सत असतात आणि सतत संत असतात. म्हणून संतांचा संघ जो आहे तो त्या ठिकाणी हवा, आणि संतांचा जर संघ केला तर निसंगत्व जे आहे ते निश्चित त्या ठिकाणी आम्हाला मिळेल. सत्संग किती करायचा, पण जोपर्यंत निसंगत्व होत नाही तोपर्यंत करायचं. कुठे करायचा? बाहेर जाऊन रोज आम्ही बसलो इथे दासबोधा खूप वर्षापासून आलो आहोत, हे इज दॅट इनफ? त्यामुळे नाही, असं नाहीये. तुम्हाला जितकं जास्तीत जास्त स्वतःशी संघ जितका करता येईल की आय एम दॅट, हे जितकी जास्त करता येईल कुठेही बसून, दॅट इज व्हॉट विल ब्रिंग द निसंगत्व. इथेच बसून तसं करायला पाहिजे असं नाहीये, पण तरी पण म्हणजे जे आहे ते संतांच्या बरोबर जे आहे ते संघ करायचा, आणि स्वतःचा जो आहे तो आपल्याशी त्या सत्याचा संघ करायचा. देन ओनली निसंगत्व इज गॅरंटेड, अदरवाईज नॉट. त्याच्यानंतर वर्षानुवर्ष जे आहे ते जात होते आमच्या ठिकाणी आणि त्यांना काहीच फरक पडला नाही. अरे का तुम्ही काय करत होता तिथे जाऊन? अरे म्हणे मी बरोबर जात होतो म्हणे, माझं सर्व काही त्या ठिकाणी कार्य माझं चालत होतं, सेवा चालत होती, सर्व काही होतं. वर्षानुवर्ष झाले, मग फरक काय पडला? त्याच्यावर मौन आहे. मग त्या ठिकाणी पुढे बोलती नाहीये, शब्द नाही येत त्या ठिकाणी की काय काय फरक पडला. जसं मी सांगितलं, आता जे सांगितलं तुम्हाला, FIR टेस्ट, फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी आणि रिकव्हरी टाइम. फ्रिक्वेन्सी जी आहे ती आमची काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सराची फ्रिक्वेन्सी कमी झाली का, इंटेन्सिटी कमी झाली का, आणि रिकव्हरी कमी झाली का, रिकव्हरी जास्त वाढली की नाही वाढली, म्हणजे लवकर रिकव्हर होतं की नाही होत असं सांगायचं त्या ठिकाणी. असं जर सर्व होत असेल तर मग तुमचा सत्संग जो आहे, श्रवणम अज्ञान निवृत्त, मननम संशय निवृत्त, आणि निधिध्यासनम वासना निवृत्त, हे जे आहे हे सर्व तुम्हाला साधेल. बरोबर लक्ष ठेवून स्टेपवर कशा प्रकारे जे आहे आमची यात्रा चाललेली आहे तेव्हाच ते होईल. आणि तसं जर झालं तर निसंगत्वे निर्मोहितत्व, मोक्ष म्हणजेच मोहाचा क्षय होणं.
दॅट इज व्हॉट मोक्ष इज. निसंगत्वे निर्मोहितत्व. निर्मोह होणं, मोहाचा क्षय होणं. अर्जुनाला त्यांनी असं नाही विचारलं की तुला समजलं का, भगवान कृष्णाने. भगवान कृष्णाने हे विचारलं, तुझा मोह गेला की नाही गेला. निर्मोह तत्वे निश्चली तत्व. त्या निश्चय तत्वाला आपण प्राप्त व्हाल आणि निश्चली तत्वे जीवन मुक्ती. आणि मग आता हा आपण श्लोक पुढच्या वेळेस पाहूया डिटेलमध्ये. आणि ते निश्चय तत्व जर झालं तर म्हणजे जीवन मुक्ती ज्याला आपण म्हणतो, की जीवन मुक्ती कशी असते, निर्मोह तत्व कसं असतं, म्हणजे निश्चली तत्व कसं प्राप्त होतं, ते सर्व आपण पुढच्या वेळेस त्याचा विचार करूया. सत्संगतीत असंगता प्राप्त होते. असंगता आली की मोह नाहीसा होतो. मोह गेला की बुद्धीला स्थिरता येते आणि चित्त समाहित होतं, म्हणजे चित्त शांत होतं. समत्वम योग उच्चते हे त्या ठिकाणी लाभतं. आणि समाहित चित्त जर असेल, समत्वम योग उच्चता असेल, त्याचा चैतन्यात लय होतो. आणि असं जर झालं तर मग त्याला जीवनमुक्तीचा लाभ होतो. अशा प्रकारचा याचा संक्षिप्त अर्थ या श्लोकाचा आहे. आपण इथे थांबतो. आचार्यांना आपण वंदन करू. इतकं सुंदर त्यांनी आम्हाला शिकवलं या ठिकाणी. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद काका. आता आपण आत्मषटकाकडे वळूया. सर्वांनी आत्मषटक म्हणूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमद